जय शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून खाली दिलेली बेलची बटन दाबा व नवीन महत्त्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी मिळवा. सुरुवात करूया. AGR 218 कृषी व्यवसाय व्यवस्थापन भाग 1. कृषी सेवा केंद्रामार्फत खालीलपैकी कोणती सुविधा उपलब्ध होऊ शकणार नाही? वीज. कृषी सेवा केंद्रामार्फत कोणते खत विक्री करता येणार नाही? कंपोस्ट. कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणत्या स्थळी असणे जास्त योग्य आहे? गावामध्ये. कृषी सेवा केंद्रामार्फत खालीलपैकी कोणत्या बियाण्याची विक्री करणे हितावह नाही? स्थानिक वाणांचे बियाणे. बियाणे विक्रीचा परवाना कोणाकडून मिळवावा लागतो? कृषी विकास अधिकारी. कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास शेतीविषयी कोणते ज्ञान असणे आवश्यक आहे? बियाणे वापर, खते वापर, कीडनाशके, रोगनाशके वापर, वरीलपैकी सर्व. ह्या सगळ्या गोष्टी मिळून कृषी सेवा केंद्र परवान्याचे नूतनीकरण केव्हा करावे लागते? दर 3 वर्षांनी. शेतकऱ्याकडे असलेले संकरित धान्य बियाणे म्हणून वापरू नये, कारण उत्पादनात घट येते. चांगल्या बियाण्याची उगवण क्षमता किती टक्केपर्यंत असावी? 90 ते 95%. भारतामध्ये सध्याचे धान्य उत्पादन सरासरी किती दशलक्ष टन आहे? 200 दशलक्ष टन. पुढीलपैकी कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची जास्त बचत होऊन उत्पादनही वाढते? ठिबक सिंचन. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र सुधारित व संकरित बी बियाण्यांखालील आहे? ज्वारी. संकरित बी बियाण्यांचे उत्पादन करण्यासाठी खालीलपैकी कोणते अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने नेमलेले असतात? जिल्हा बियाणे अधिकारी. हरित क्रांती होण्यामागे खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर समाविष्ट नाही? स्थानिक बियाणे वाण. पारंपरिक पद्धतीने पूर्वी शेती व्यवसायामध्ये कोणत्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे? सेंद्रिय खते. सेंद्रिय खतामध्ये नत्राचे प्रमाण सर्वसाधारण किती असते? 0.5%. रासायनिक खतांच्या वापराचा पिकोत्पादनात किती टक्के वाटा आहे? 15 ते 40%. युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? 46%. म्युरेट ऑफ पोटॅश हे खत कोणत्या प्रकारचे आहे? पालाशयुक्त. नत्रयुक्त खते एका पिकास किती वेळा द्यावीत? 2 किंवा अधिक हप्त्यात विभागून. स्फुरदयुक्त खते किती वेळा व केव्हा द्यावी? एकदाच पिकाच्या पेरणीबरोबर. किडीपासून पिकांचे दरवर्षी सरासरी किती टक्के नुकसान होते? 5 ते 30%. किडींच्या नियंत्रणासाठी कोणती पद्धती जलद परिणाम करणारी आहे? रासायनिक कीटकनाशकांचा वापर. पिकांच्या आधारभूत किमती ठरविण्यासाठी कोणता आयोग कार्यरत आहे? कृषी मूल्य आयोग. महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ येत नाही? पंजाब कृषी विद्यापीठ. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे कृषी शिक्षण देण्यासाठी पुढीलपैकी कोणती शासकीय यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध आहे? कृषी विज्ञान केंद्र. खरीप पीक हंगाम केव्हापासून सुरू होतो? जून. कृषी व्यवसाय कार्यक्षमतेने करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या शैक्षणिक अर्हतेत शकतो? BSc कृषी. कोणत्या ॲक्टनुसार खतांचा परवाना जिल्हा कृषी अधिकारी देऊ शकतात? सन 1985 ॲक्ट. भारतीय कृषीमध्ये सन 1986च्या ॲक्ट कशासाठी संबंधित आहे? कीटक व रोगनाशके विक्री परवाना. कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकास निविष्ठांची विक्री परवान्याबरोबरच दुसरा कोणता परवाना आवश्यक असतो? शॉप ॲक्ट परवाना. राज्यामध्ये कृषी पदविका या शैक्षणिक पदविकेचे शिक्षण कोणत्या भाषेमध्ये दिले जाते? मराठी. कृषी पदवी घेण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये भाषेचे कोणते माध्यम वापरले जाते? इंग्रजी. कृषीविषयक सल्ला देणारी कोणती संस्था पूर्णपणे शासकीय आहे? कृषी चिकित्सालय. बी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने त्यावर नियंत्रण ठेवण्यास कोणास अधिकार दिले आहेत? कृषी विकास अधिकारी. बियाणे विक्रीमध्ये शेतकऱ्यांची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? भेसळ वाण देऊन. कीटकनाशक विक्रीमध्ये कोणत्या प्रकारची फसवणूक होऊ शकते? वरील तिन्ही प्रकारे, म्हणजेच बोगस कीटकनाशकाची विक्री करून, प्रमाणापेक्षा जास्त किंमत आकारून व पाहिजे ते कीटकनाशक न देऊन. या तिन्ही प्रकारे. शासनाच्या सबसिडी योजनेतून विकावयाची बियाणे अथवा खते यांचे बहुतेक अधिकार कोणास दिले जातात? कृषी सेवा केंद्र. कृषी निविष्ठा विक्री परवाना अधिकारी यांनी घालून दिलेले नियम तोडल्यास काय परिणाम होतो? परवाना रद्द होतो. कृषी सेवा केंद्र स्थापनेमुळे ग्रामीण भागात कोणाला जास्त फायदा होतो? शेतकऱ्यांना. कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठा विक्री व्यतिरिक्त कोणती सेवा देणे गरजेचे आहे? कृषी सल्ला सेवा. व्यवसायात थोड्या काळासाठी गुंतवलेल्या भांडवलास काय म्हणतात? खेळते भांडवल.
व्यवसायामध्ये कमीत कमी कोणते भांडवल वसूल झाले म्हणजे व्यवसाय पुढे चालू ठेवता येतो? खेळते भांडवल. खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. कृषी व्यवसायासाठी कोणती राष्ट्रीय दर्जाची बँक अप्रत्यक्षरित्या अर्थसहाय्य करते? नाबार्ड. कृषी सेवा केंद्रासाठी घ्यावयाचे कर्ज कोणत्या संस्थेकडून घ्यावे? कर्जावरील व्याज दर कमी असणारी बँक. पूर्वीचे कर्ज असून नवीन कर्ज घेण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? नवे जुने कर्ज प्रकरण. बँकेची कर्जाची परतफेड जाणून बुजून न करणाऱ्या शेतकऱ्यांना काय म्हणतात? विलफुल डिफॉल्टर. बँकांमधून खातेदारास काही मर्यादेपर्यंत पाहिजे तेव्हा पैसे उचल घेता येतात, त्यास काय म्हणतात? कॅश क्रेडिट. कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकाच्या नफ्यामध्ये काय समाविष्ट असावे? श्रमाचा मोबदला. शहरी भागामध्ये असणाऱ्या कृषी सेवा केंद्रामध्ये बी बियाण्यांबरोबर कोणती रोपे ठेवतात? शोभेच्या झाडांची. खरीप पिके घेतल्या जाणाऱ्या भागामध्ये असलेल्या कृषी सेवा केंद्राने पुढीलपैकी कोणते बियाणे जास्त प्रमाणात ठेवणे योग्य आहे? बाजरी. महाराष्ट्र हंगामामध्ये कोणते मुख्य पीक घेतले जाते? हरभरा. महाराष्ट्रात अन्नधान्य जिरायत पिकाखालील क्षेत्र किती टक्के आहे? 60 ते 70%. विदर्भामध्ये खरीप हंगामामध्ये खालीलपैकी कोणते मुख्य पीक घेतले जाते? कापूस. विदर्भामध्ये कृषी सेवा केंद्र स्थापन करावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणत्या फळपिकाची रोपे विक्रीस ठेवावीत? संत्रा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भाजीपाला पिकविण्याचे प्रमाण जास्त आहे? नाशिक. ज्या व्यवसायामध्ये धोके जास्त असतात त्या व्यवसायामध्ये नफ्याचे प्रमाण कसे असते? सर्वात जास्त. बी बियाणे खरेदी विक्रीमध्ये जास्त धोके नसण्याचे कारण काय? बी बियाणे त्यात हंगामामध्ये विकावयाचे असतात. कृषी सेवा केंद्र कार्यक्षमतेने चालवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी? निविष्ठांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करणे. रस शोषणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी कोणती कीटकनाशके वापरावीत? आंतरप्रवाही कीटकनाशके. खात्रीशीर रोगमुक्त पीक येण्यासाठी उत्तम उपाय कोणता? रोगप्रतिबंधक जातींची लागवड करणे. गहू या पिकावर कोणता रोग पडतो? गेरवा रोग. द्राक्ष निर्यातीसाठी सर्वसाधारणपणे किती व्यासाची फळे हवी असतात? 16 मिलीमीटर. रासायनिक खतांमधील अन्नद्रव्ये पिकांना केव्हा उपलब्ध होतात? त्वरित उपलब्ध होतात. नत्र या अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास पिकांवर काय परिणाम होतो? पाने पिवळी पडतात.